जय भीम, जय शिवराया. संजय जगताप, ॲम्ब्युलन्स चालक, यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा विषय असा आहे की रावसाहेब बळवंत कदम हे बाबा आणि आजी हे मुंबईवरून सातारला त्यांच्या गावी जात असताना लालपरी ह्या एस टीमधून जात होते आणि नवले ब्रिजच्या ह्या ठिकाणी त्या आजीला अटॅक आला. हे एस टीत सगळ्यांना कळालं. त्यानंतर एस टी ड्रायव्हरला गाडीत सांगितलं असं असं आजींना अटॅक आलाय, तर जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. मग त्यांनी भारतीय हॉस्पिटल इथं ती घेऊन आले. घेऊन आल्याच्या नंतर OPDला ती पेशंट दाखवलं आणि पेशंट दाखवल्याच्या नंतर ती डेथ झालेलं होतं. एस टीवाला म्हटलं की बाबा आता आम्ही ही एस टी पुढं घेऊन जातो, तुम्ही ह्या तुमचं हे पेशंट आणि ही बघा आता तुम्ही. मग बाबा तर काय अशा अवस्थेत नव्हते की ती एकतर वयस्कर झालेली आणि आता काय करायचं म्हणून ते रडतच होते. तर त्यावेळेस CMO हा डॉक्टर भारती हॉस्पिटलचे जे होते, तर त्यांनी मला फोन लावला की जगताप असं असं डेथ झालंय आणि त्यांना मदत हवी आहे. तर मी ताबडतोब ॲम्ब्युलन्स घेऊन तिथं पोचलो आणि पोचल्याच्या नंतर बाबांशी बोललो. बाबांना म्हणलं बाबा तुमचे नातेवाईक इथं जवळ कोण आहेत का पुण्यात? तर त्यांनी सांगितलं माझा मुलगा, 2 मुलं माझी मुंबईमध्ये आहेत, बाबा अणु केंद्र, टाटा मेमोरियल अणु केंद्रामध्ये. तर त्यांना फोन लावला आणि असं असं सांगितलं तुमची आई डेथ झालेली आहे, एस टीमध्ये त्यांना अटॅक आलेला होता आणि भारतीय हॉस्पिटलला आणून आता ॲडमिट केलेलं आहे, डेथ आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं भारतीय हॉस्पिटल कुठं आलं पुण्यात? तर त्यांना सांगितलं तुम्ही आता ही डेथ झालेलं आहे, तुम्ही डायरेक्ट गावी या आणि मी ही बाबांना आणि तुमच्या आईला घेऊन मी गावी जातो आणि तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमच्यासारखा एक भावच आहे तुमचा. बाबांना सांगितलं मी तुमचा मुलगाच आहे असं समजा. कारण मला नेहमीच असं कुठलंही पेशंट दुःखात असेल, काय असेल, तर मी ॲम्ब्युलन्स व्यवसाय ही बाजूला ठेवायचो आणि त्यांच्या दुःखात सामील होऊन मी काम करायचो. मग बाबांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, चला आपण ही आजींला घेऊन गावी जाऊया. तर ते म्हटले माझ्या इथे मुलं वगैरे, म्हणलं त्यांना गावी बोलावले आणि मग ती मुलं गावी निघाले तिथून, आम्ही इथून निघालो आणि निघाल्याच्या नंतर साताराला उशिरा पोचलो आम्ही. सातारला उशिरा पोचलो, मुलं आली, मध्ये आधी फोन यायचा त्यांना की आम्ही इथवर आलोय, असं झालोय आणि मग त्यांच्या इथं पोच केलं. तर बाबांनी मला त्यानंतर हे चांगलं काम केलेलं आहे अशी मदत केली दुःखाच्या ठिकाणी, म्हणून त्यांनीही मला पत्र पाठवलं होतं आभारीचं, की असे काम करणारे असले तर आमच्यासारख्याला मदत आणि आम्हाला आधार वाटेल, की आमची मुलं जरी जाग्या नसेल तर मुलासारखे काम करणारे असे व्यक्ती आहेत. आणि हे समाजकार्य किंवा ही मानवतावादी कार्य हे माझ्याकडून घडलेलं आहे. तर धन्यवाद. जय भीम, जय शिवराया. संजय जगताप ॲम्ब्युलन्स चॅनल सर्च करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मी असाच माझ्या जीवनातला एक एक अनुभव तुम्हाला सांगत जाईन.